नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं शेती आणि सरकारी योजना या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, महाराष्ट्रातील दिव्यांग पेन्शन योजनेच्या सर्व लाभार्थ्यांसाठी आजची ही माहिती अत्यंत महत्त्वाची आहे. सध्या अनेक लाभार्थ्यांच्या मनात एकच प्रश्न आहे की ऑगस्ट महिन्याचा पेन्शन हप्ता नेमका खात्यात कधी जमा होणार. याच प्रश्नाचे उत्तर सविस्तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. या संदर्भात उपलब्ध असलेली माहिती आपण अगदी सोप्या भाषेत समजून घेऊ, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक छोटीशी विनंती आहे. तुम्ही जर या चॅनेलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून संपूर्ण अपडेट्स तुम्हाला वेळेवर मिळतील. चला तर मंडळी, व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, सर्वात आधी एक महत्त्वाची गोष्ट स्पष्ट करून घेऊया. सध्या अनेक लाभार्थी एकच प्रश्न विचारत आहेत की ऑगस्ट महिन्याचे पैसे नेमके कधी येणार. तर उपलब्ध माहितीनुसार ऑगस्ट महिन्याचा हप्ता ऑगस्ट महिन्यातच लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्याची प्रक्रिया करण्यात येणार आहे. त्यामुळे ऑगस्ट महिन्याचा हप्ता पुढे ढकलला गेला आहे किंवा खूप उशिरा मिळणार आहे अशी कोणतीही माहिती समोर आलेली नाही. पण इथे एक गोष्ट समजून घेणे खूप महत्त्वाचे आहे. अनेकांना असे वाटते की महिना सुरू झाला म्हणजे लगेच दुसऱ्या दिवशी किंवा तिसऱ्या दिवशी पैसे खात्यात जमा होतील. प्रत्यक्षात मात्र तसे होत नाही, कारण शासनाकडून थेट पैसे लाभार्थ्यांच्या खात्यात पाठवले जात नाहीत. त्याआधी काही महत्त्वाच्या प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण कराव्या लागतात. या प्रक्रियेमध्ये सर्वप्रथम संबंधित निधीबाबत शासन निर्णय जाहीर केला जातो. त्यानंतर संबंधित विभाग आवश्यक निधीची मागणी करतो. पुढे तो निधी कोषागारामार्फत मंजूर केला जातो आणि त्यानंतर डीबीटी प्रणालीद्वारे लाभार्थ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा करण्याची प्रक्रिया सुरू होते. म्हणजेच या सर्व टप्प्यांनंतर पेन्शनची रक्कम खात्यात जमा होते. म्हणूनच मित्रांनो, ऑगस्ट महिन्याचा हप्ता मिळणार नाही अशी चिंता करण्याची गरज नाही. फक्त शासनाची ही प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी थोडा वेळ लागतो. प्रक्रिया पूर्ण होताच नियमानुसार निधी लाभार्थ्यांच्या खात्यात जमा केला जातो. त्यामुळे कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका आणि अधिकृत अपडेटचीच वाट पहा. मित्रांनो, आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न समजून घेऊया. अनेक लाभार्थी विचारतात की शासनाकडे निधी असतो, मग पैसे थेट खात्यात का जमा होत नाहीत. यामागे एक निश्चित प्रशासकीय प्रक्रिया असते आणि ती पूर्ण झाल्यानंतरच लाभार्थ्यांच्या खात्यात पेन्शनची रक्कम जमा केली जाते. सर्वप्रथम संबंधित महिन्याच्या निधीबाबत राज्य सरकारच्या म्हणजेच मंत्रालयाच्या स्तरावर एक महत्त्वाचा शासन निर्णय जाहीर केला जातो. हा शासन निर्णय म्हणजे त्या महिन्याचा निधी वितरित करण्यासाठी शासनाकडून दिली जाणारी अधिकृत मंजुरी असते. हा टप्पा पूर्ण झाल्याशिवाय पुढील आर्थिक प्रक्रिया सुरू होत नाही. शासन निर्णय प्रसिद्ध झाल्यानंतर संबंधित विभाग पुढील कार्यवाही सुरू करतो. त्यानंतर आवश्यक निधीची मागणी कोषागाराकडे केली जाते. म्हणजेच लाभार्थ्यांना किती निधी वितरित करायचा आहे त्यानुसार आर्थिक प्रक्रिया पुढे नेली जाते. हा टप्पा देखील आवश्यक असल्यामुळे त्यासाठी काही कालावधी लागतो. कोषागाराकडून निधीची मंजुरी मिळाल्यानंतर तो निधी पुढील प्रक्रियेसाठी डीबीटी प्रणालीकडे वर्ग केला जातो. डीबीटी ही अशी व्यवस्था आहे ज्याद्वारे शासनाचा निधी थेट पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केला जातो. त्यामुळे निधी योग्य व्यक्तीपर्यंत थेट पोहोचतो. ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच लाभार्थ्यांच्या बँक खात्यात पेन्शनची रक्कम जमा करण्यास सुरुवात होते. त्यामुळे शासन निर्णय, कोषागाराची कार्यवाही आणि डीबीटीकडे निधी वर्ग होणे हे सर्व टप्पे पूर्ण झाल्यानंतरच पैसे खात्यात जमा होतात. म्हणूनच काही दिवसांचा कालावधी दिसून येतो आणि ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच लाभार्थ्यांना त्यांच्या खात्यात पेन्शनचा हप्ता मिळतो. आता जाणून घेऊया शासन निर्णय नेमका कधी जाहीर होऊ शकतो. मित्रांनो, आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा समजून घेऊया. अनेक लाभार्थी वारंवार विचारत आहेत की ऑगस्ट महिन्याच्या हप्त्यासाठी शासन निर्णय नेमका कधी येणार. कारण जोपर्यंत शासन निर्णय जाहीर होत नाही तोपर्यंत पुढील आर्थिक प्रक्रिया सुरू होऊ शकत नाही. उपलब्ध माहितीनुसार नेहमीप्रमाणे या महिन्याच्या शेवटच्या टप्प्यात म्हणजेच 29, 30 किंवा 30 तारखेच्या दरम्यान निधी मंजुरी संदर्भातील महत्त्वाचा शासन निर्णय जाहीर होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. म्हणजेच महिन्याच्या शेवटच्या काही दिवसात या प्रक्रियेला गती मिळू शकते अशी माहिती समोर आली आहे. मात्र इथे एक गोष्ट समजून घ्या. शासन निर्णय जाहीर होईपर्यंत लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा होण्याची प्रक्रिया सुरू होत नाही. कारण शासन निर्णय हा संपूर्ण निधी वितरण प्रक्रियेचा पहिला आणि सर्वात महत्त्वाचा अधिकृत टप्पा असतो. शासनाकडून मंजुरी मिळाल्यानंतरच संबंधित विभाग पुढील आर्थिक कार्यवाही सुरू करू शकतो. याच कारणामुळे प्रत्येक महिन्यात लाभार्थ्यांचे लक्ष शासन निर्णयाकडे असते. कारण एकदा हा निर्णय जाहीर झाला की त्यानंतर संबंधित विभाग निधीची पुढील प्रक्रिया सुरू करतो. कोषागाराकडील कार्यवाही पूर्ण होते आणि त्यानंतर निधी डीबीटी प्रणालीकडे वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू होते. म्हणजे शासन निर्णय हा संपूर्ण प्रक्रियेला पुढे नेणारा महत्त्वाचा आधार ठरतो. त्यामुळे मित्रांनो, सध्या सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे शासन निर्णयाची प्रतीक्षा.
उपलब्ध माहितीनुसार तो महिन्याच्या शेवटच्या टप्प्यात जाहीर होण्याची अपेक्षा आहे. त्यानंतरच पुढील आर्थिक प्रक्रिया सुरू होईल आणि लाभार्थ्यांच्या खात्यात हप्ता जमा करण्याची कार्यवाही पुढे सरकेल. त्यामुळे अधिकृत निर्णय जाहीर होईपर्यंत संयम ठेवणे आणि अधिकृत अपडेटकडे लक्ष ठेवणे महत्त्वाचे आहे. मित्रांनो, आता एक महत्त्वाचा प्रश्न समजून घेऊया. शासन निर्णय जाहीर झाला म्हणजे त्याच दिवशी पैसे खात्यात जमा होतात का? तर याचे उत्तर आहे नाही. शासन निर्णय जाहीर झाल्यानंतर काही आवश्यक आर्थिक आणि प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण केल्या जातात आणि त्यानंतरच लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात होते. सर्वप्रथम शासन निर्णय प्रसिद्ध झाल्यानंतर संबंधित विभाग त्या निर्णयानुसार निधी वितरणाची कार्यवाही सुरू करतो. म्हणजे शासनाकडून ज्या निधीला मंजुरी मिळालेली असते त्या निधीचा पुढील टप्प्यात वापर करण्यासाठी आवश्यक प्रक्रिया सुरू केली जाते. याच टप्प्यापासून संपूर्ण यंत्रणा निधी लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी कामाला लागते. यानंतर मंजूर झालेला निधी कोषागारामार्फत पुढील आर्थिक प्रक्रियेसाठी तयार केला जातो. कोषागाराची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर तो निधी डीबीटी प्रणालीकडे वर्ग केला जातो. डीबीटी ही अशी व्यवस्था आहे ज्याद्वारे शासनाचा निधी थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केला जातो. त्यामुळे कोणत्याही मध्यस्थाशिवाय पैसे थेट पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचतात. जेव्हा ही संपूर्ण प्रक्रिया होते तेव्हाच लाभार्थ्यांच्या बँक खात्यात पेन्शनची रक्कम जमा करण्याची कार्यवाही सुरू केली जाते. म्हणजे शासन निर्णय हा फक्त टप्पा असतो, तर त्यानंतर कोषागार आणि डीबीटी या दोन्ही स्तरावरील प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पैसे खात्यात येतात. मात्र उपलब्ध माहितीनुसार शासन निर्णय जाहीर झाल्यानंतर ही पुढील प्रक्रिया फार काळ प्रलंबित राहत नाही. आवश्यक आर्थिक कार्यवाही पूर्ण होताच निधी डीबीटी मार्फत लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्याची प्रक्रिया पुढे नेली जाते. त्यामुळे शासन निर्णय आल्यानंतर लाभार्थ्यांनी घाबरण्याची किंवा संभ्रमात राहण्याची गरज नसते. त्यानंतरची प्रक्रिया नियमितपणे पुढे सरकत जाते आणि ती पूर्ण झाल्यानंतरच पेन्शनचा हप्ता खात्यात जमा केला जातो. मित्रांनो, आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न समजून घेऊया. ऑगस्ट महिन्याचा हप्ता नेमका कोणत्या कालावधीत लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होऊ शकतो? कारण सध्या बहुतांश लाभार्थ्यांच्या मनात हाच प्रश्न आहे आणि अनेक जण दररोज याबाबत माहिती विचारत आहेत. उपलब्ध प्राथमिक माहितीनुसार जर संबंधित निधीबाबतचा शासन निर्णय वेळेत जाहीर झाला तर त्यानंतरची आर्थिक आणि प्रशासकीय प्रक्रिया सुरू होईल. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लाभार्थ्यांच्या खात्यात हप्ता जमा होण्यास कोणतीही अडचण येणार नसल्याची माहिती समोर आली आहे. म्हणजे सध्या मिळालेल्या माहितीनुसार पहिला आठवडा हा महत्त्वाचा कालावधी मानला जात आहे. मात्र इथे एक गोष्ट स्पष्टपणे लक्षात ठेवणे आवश्यक आहे. जोपर्यंत शासन निर्णय जाहीर होत नाही तोपर्यंत ऑगस्ट महिन्याचा हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होणार नाही. कारण शासन निर्णय हा संपूर्ण निधी वितरण प्रक्रियेचा पहिला आणि आवश्यक टप्पा आहे. त्याशिवाय संबंधित विभाग पुढील आर्थिक प्रक्रिया सुरू करू शकत नाही. याच कारणामुळे शासन निर्णय जाहीर झाल्यानंतरच पुढील कार्यवाही सुरू होते. त्यानंतर निधीची मंजुरी, कोषागाराची प्रक्रिया आणि डीबीटीकडे निधी वर्ग करण्याचे टप्पे पूर्ण केले जातात. या सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच लाभार्थ्यांच्या बँक खात्यात पेन्शनची रक्कम जमा करण्याची कार्यवाही सुरू होते. त्यामुळे मित्रांनो, सध्या उपलब्ध असलेल्या माहितीनुसार ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात हप्ता मिळण्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मात्र हे पूर्णपणे शासन निर्णय वेळेत जाहीर होण्यावर अवलंबून आहे. म्हणून शासन निर्णय येण्यापूर्वी पैसे का आले नाहीत याबाबत चिंता करण्याची गरज नाही. अधिकृत प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच निधी लाभार्थ्यांच्या खात्यात जमा केला जाईल. त्यामुळे अधिकृत अपडेटवर लक्ष ठेवा आणि कोणत्याही अफवा किंवा अपूर्ण माहितीवर विश्वास ठेवू नका. आता जाणून घेऊया डीबीटीकडे निधी वर्ग होण्यासाठी किती वेळ लागू शकतो. शासन निर्णय प्रसिद्ध झाल्यानंतर त्यानंतरची प्रक्रिया साधारणपणे 2 ते 3 दिवसांच्या कालावधीत पूर्ण केली जाऊ शकते, अशी माहिती देण्यात आली आहे. या कालावधीत कोषागारामार्फत निधी मंजूर केला जातो. त्यानंतर तो निधी डीबीटी प्रणालीकडे वर्ग केला जातो. यानंतर लाभार्थ्यांच्या बँक खात्यात पेन्शनची रक्कम जमा करण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाते. आता जाणून घेऊया पुढील आठवड्यात प्रक्रिया पूर्ण होण्याची प्राथमिक माहिती. उपलब्ध माहितीनुसार पुढील आठवड्यामध्ये आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. यानंतर ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये हप्ता जमा केला जाऊ शकतो, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. ही माहिती लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याचा उद्देश म्हणजे वारंवार विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांना एकत्रित उत्तर देणे हा आहे. आता जाणून घ्या, लाभार्थ्यांच्या प्रश्नामुळेच ही माहिती देण्यात आली. अनेक दिव्यांग लाभार्थी सातत्याने एकच प्रश्न विचारत आहेत की ऑगस्ट महिन्याचा हप्ता नेमका कधी मिळणार. प्रत्येक लाभार्थ्याला स्वतंत्रपणे उत्तर देणे शक्य नसल्यामुळे ही माहिती सर्वांसाठी एकत्रित स्वरूपात सांगण्यात आली आहे. यामागचा उद्देश लाभार्थ्यांच्या शंकांचे निरसन करणे हा आहे. नवीन अपडेट मिळाल्यास माहिती दिली जाईल. या विषयासंदर्भातील भविष्यात जे काही नवीन अपडेट
समोर येतील ती माहिती लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवली जाईल, म्हणून कोणतीही घाई किंवा चिंता करण्याची आवश्यकता नाही. अधिकृत प्रक्रियेनुसार पुढील घडामोडी होत राहतील आणि त्याबाबतची माहिती वेळोवेळी दिली जाईल. तर मित्रांनो, आज आपण दिव्यांग पेन्शन योजनेच्या ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याबाबत उपलब्ध असलेली संपूर्ण माहिती जाणून घेतली. थोडक्यात सांगायचे झाले तर प्रथम शासन निर्णय जाहीर होणे आवश्यक आहे. त्यानंतर संबंधित विभाग निधीची मागणी करेल, कोषागाराकडून निधी मंजूर होईल, पुढे तो डीबीटी प्रणालीकडे वर्ग केला जाईल आणि त्यानंतरच लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये ऑगस्ट महिन्याचा पेन्शन हप्ता जमा करण्याची प्रक्रिया पूर्ण होईल. सध्या उपलब्ध प्राथमिक माहितीनुसार आवश्यक प्रक्रिया पूर्ण झाल्यास ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात हप्ता जमा होऊ शकतो, अशी माहिती समोर आली आहे. यापुढे या संदर्भात कोणतेही नवीन अपडेट उपलब्ध झाल्यास ती माहिती देखील तुम्हाला नक्की दिली जाईल. जर ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर हा व्हिडिओ दिव्यांग पेन्शन योजनेच्या सर्व लाभार्थ्यांपर्यंत नक्की शेअर करा, जेणेकरून प्रत्येक लाभार्थ्याला योग्य माहिती वेळेत मिळेल. अशाच महत्त्वाच्या सरकारी योजना आणि ताज्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन आणि महत्त्वाच्या अपडेटसह. जय हिंद, जय महाराष्ट्र.